मित्रांनो नमस्कार. मी आपला मित्र विजय कुमार स्वामी. फ्लॅशबॅक मध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, काँग्रेसच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्ताने एक आकस्मिक धक्का बसला. तो म्हणजे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार श्री सुधाकरराव श्रृंगारे यांनी माजी मंत्री अमित देशमुख यांचं नेतृत्व स्वीकारत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि एक दणदणीत भाषण ठोकून दिलं. भाषणामध्ये ते बरंच काही बोलले, भाजपमध्ये होत असलेल्या कुचंबनेबद्दल बोलले, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी काय मागितलं. अमित देशमुख यांच्याकडून कुठलंही पद, कुठलीही निवडणूक मागितलं काहीही नाही. त्यांनी मागितली ती फक्त मी का आलोय काँग्रेसमध्ये? मला निवडणूक लढायची का? सांगा ना. मला काही लढायचं नाही, मला काही नाही निवडायचं. मला फक्त इज्जत पाहिजे, मला फक्त इज्जत पाहिजे, मला फक्त इज्जत पाहिजे, इज्जत पाहिजे, इज्जत पाहिजे. भैया भाजपमध्ये होत असलेल्या कुचंबनेबद्दल बोलले, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी काय मागितलं. अमित देशमुख यांच्याकडून कुठलंही पद, कुठलीही निवडणूक मागितलं काहीही नाही. त्यांनी मागितली ती फक्त इज्जत. काँग्रेस पक्षामध्ये आपल्याला पुरेशी इज्जत मिळावी, सन्मानजनक वागणूक मिळावी, मान सन्मान मिळावा अशी मागणी त्यांनी केली. म्हणजे अगदी अमित देशमुख यांच्याकडे पाहून त्यांनी दोन्ही हात जोडून आपल्याला भैया फक्त इज्जत पाहिजे, दुसरं काहीही नको अशी मागणी केली, विनंती केली. मला खरं तर सुधाकर श्रृंगारे यांच्या या कृतीवरती थोडस विचित्रच वाटलं, म्हणजे गंमत वाटली. म्हणजे सुधाकर श्रृंगारे यांनी काही वेगळी मागणी केली नाही, अशक्य अशी मागणी केली नाही असं सर्वसामान्य लोकांना वाटेल, पण माझ्या मते श्रृंगारे यांनी खूप मोठी किंमत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याची मागितलेली आहे. परंतु जाहीरपणे जाहीर व्यासपीठावरती सुधाकर श्रृंगारे यांनी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला इज्जत मागितली आहे आणि ती इज्जत त्यांना तिथे मिळेल का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण ज्या पक्षामध्ये जी वस्तू मिळतच नाही, जी बाब मिळतच नाही, जो मान सन्मान मिळतच नाही, तो सगळ्यात मोठा किमती ऐवज सुधाकर श्रृंगारे यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाकडे मागितला आहे. ज्या पक्षामध्ये सामान्य कार्यकर्त्याला फारशी इज्जत मिळत नाही, किंबहुना लातूर काँग्रेसमध्ये तर ती अजिबातच मिळत नाही, ती इज्जत श्रृंगारे यांना अपेक्षित आहे का? श्रृंगारे यांनी या ठिकाणी एक आठवण सांगितली. माझे चुलते तुकाराम श्रृंगारे अर्थात माजी मंत्री TS श्रृंगारे बाबा हे माझे चुलते होते आणि मी त्यांच्यासारखा स्वाभिमानी आहे. अतिशय चुकीचं बोलले सुधाकर श्रृंगारे. माजी मंत्री तुकाराम श्रृंगारे बाबा हे अतिशय स्वाभिमानी होते, त्यांचा स्वभाव परखड होता, त्यांच्याशी माझा वैयक्तिक परिचय होता. मी ज्या दैनिकामध्ये काम केलेलं होतं राजधर्म, त्या दैनिकाचे संपादक जयप्रकाश माने, संवाद देशभक्तचे संपादक CL पाटील यांच्याशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. ते सातत्याने आठवड्यातून एकदा दोनदा राजधर्मच्या ऑफिसला येऊन बसायचे. बाबांचा स्वभाव मला परिचित होता. ज्या दिवशी बाबांची मराठवाडा वैधानिक विकास मंडळावर निवड झालेली होती त्या दिवशी सायंकाळी बाबा राजधर्मच्याच ऑफिसमध्ये बसले होते. CL पाटीलही तिथे होते, जयप्रकाश माने होते, माझे मित्र गंगाधर सोमवंशी, बाबुराव गायकवाड, मला वाटतं आणखी काही साहित्यातले एक दोन व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याही दिवशीचा तो आनंदोत्सव आम्ही साजरा केलेलाच होता. बाबा हे कशा स्वभावाचे होते हे मी पुन्हा केव्हा तरी सांगेन, परंतु बाबा हे प्रचंड स्वाभिमानी होते. बाबा आजारी असताना अतिशय दातृत्वपूर्वक असं नेतृत्व असलेल्या एका नेत्याने बाबांना, एक खूप मोठ्या पदावर राज्याच्या असलेल्या नेत्याने बाबांना आजारपणामध्ये फक्त 50,000 रुपयाची मदत केली होती. 50,000 रुपयाची. बाबांची अवस्था माजी मंत्री असताना सुद्धा वैधानिक विकास मंडळाचे नुकतेच अध्यक्ष पदावरून पायउतार झालेले असतानाही अतिशय वाईट होती. जो माणूस स्वाभिमानी असतो, त्याच्या खिशामध्ये पैसा नसतो, त्याच्याकडे मान असतो, सन्मान असतो, त्याचा स्वाभिमान असतो, ताठा असतो, ही मला बाब या ठिकाणी सुधाकर श्रृंगारे यांना आवर्जून सांगायची आहे. माझ्या चुलत्याप्रमाणे मी ही स्वाभिमानी होतो, ही बाब या ठिकाणी थोडीशी गैरलागू होती असं मला वाटतं. सुधाकर श्रृंगारे यांनी मागितलेल्या इज्जत या विषयावरती मला प्रामुख्याने संत कबीरदासचा एक दोहा आठवला. मित्रांनो, संत कबीरदास यांनी म्हटलं आहे की बिन मांगे मोती मिले, बिन मांगे मोती मिले, मांगे न मिले भीक,
मांगन से मरना भला कहे गए दास कबीर. किती मोठा अर्थ या दोह्यामध्ये लपलेला आहे पहा. ज्या गोष्टी आपण मागतो त्या गोष्टी आपल्याला कधी मिळत नाहीत. बिन मागे मोती मिले. जे आपण मागितलंच नाही तर आपल्याला मोती सुद्धा मिळतात, परंतु मागितल्यानंतर भीक सुद्धा मिळत नाही. ही बाब सुधाकर शृंगारे यांनी यावेळी लक्षात घ्यायला पाहिजे होती. सुधाकर शृंगारे यांनी प्रचंड प्रचंड एक महाग वस्तू, एक वेळ सुधाकर शृंगारे यांनी अमित देशमुखांकडे कोहिनूर हिरा मागितला असता तेही मिळालं असतं. 1000 कोटी मागितले असते तेही मिळालं असतं. परंतु खूप दुर्मिळ गोष्ट काँग्रेसच्या नेतृत्वाकडे सुधाकर शृंगारे यांनी मागितली आहे, ती म्हणजे इज्जत, मान सन्मान. मित्र, मी असं का म्हणत असेल त्यासाठीच तुम्हाला एक 2-4 उदाहरणही देतो, म्हणजे तुम्हाला मी जी मागते आहे ती गोष्ट किती महाग आहे, शृंगारे यांनी मागितलेली गोष्ट किती महाग आहे हे तुम्हाला पटेल. मित्रांनो, 10 वर्षापूर्वी 2014 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होत्या आणि त्यावेळेला प्रायमरी वगैरे जे काही नाटकं काँग्रेस पक्षाने केली, त्यावेळेला लातूर मधील दलित नेत्यांनी, एससी एसटी मधल्या कार्यकर्त्यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेस पक्षाकडे अर्ज केले होते. जवळपास 27-28 उमेदवारांनी, खूप चांगल्या उमेदवारांनी तिकीट मागितलं होतं. पक्षाने त्या सर्वांना ठेंगा दाखवला, त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यापूर्वी हे पहिल्यांदा ज्यावेळेला 2009 मध्ये लोकसभेसाठी राखीव मतदारसंघ म्हणून पहिल्यांदाच लातूर अस्तित्वात होता, त्याही वेळेला लातूर मधल्या आमच्या मित्र परिवारापैकी, जवळच्या मित्र परिवारापैकी काही मित्रांनी ही उमेदवारी मागितली होती. प्राध्यापक शिवाजी जवळगेकर असतील, सुनीता आवळीकर असतील, दुसरे मित्र आमचे सुमोहन माने असतील किंवा पृथ्वीराज शिरसाट असतील, बाबासाहेब गायकवाड असतील, आणखी बऱ्याच जणांनी या मतदारसंघातून उमेदवारीची इच्छा व्यक्त केली होती. मात्र काँग्रेस पक्षातील नेतृत्वाने 400 किलोमीटर लांबून जयवंतराव आवळे यांना आणला आणि स्थानिक दलित नेतृत्वावर अन्याय केला होता. लातूर जिल्ह्यातील, लातूर शहरातील दलित समाजाचा कुठलाही कार्यकर्ता या पदाला पात्र नव्हता का, असा मला प्रश्न पडला, आजही पडतो आहे. आवळेंना आणण्याची गरज काय होती? ज्या सर्व सत्तापदांचा उपयोग हा आवळे यांना निवडून आणण्यासाठी करण्यात आला, तीच यंत्रणा लातूरमधील एखाद्या कार्यकर्त्यांसाठी वापरली असती तर बिघडलं असतं कुठे. मित्रांनो, आवळे यांना खासदाराचा फंड वापरू दिला नाही. आम्ही जे सांगू तेच केलं पाहिजे, आम्ही ज्यांना सांगू त्यांनाच जवळ केलं पाहिजे, आम्ही जिथं सांगू तिथे जायला पाहिजे, आम्हाला विचारल्याशिवाय कुठे जायचंच नाही. हे तंत्र 2009 मध्ये, आजच्या पूर्वी 15 वर्ष पूर्वी वापरलेलंच होतं. ही काँग्रेसमधली सार्वजनिक पद्धत आहे. लातूर काँग्रेस त्याला अपवाद नाही. सुधाकर शृंगारे यांनी जो आरोप भाजपतील काही नेत्यावरती केला, मला विचारल्याशिवाय नाही म्हणून, त्याच प्रकार 15 वर्षापूर्वी आवळे यांच्या बाबतीत घडलेला होता. ही बाब लपून राहिली नाही. आजही आवळे गेल्या जवळपास 15-16 वर्षापासून फिरकलेले नाहीत. ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगणं अनिवार्य आहे. आजही आवळे हयात आहेत, त्यांची प्रकृती उत्तम आहे. कधीही त्यांना बोलून लातूर मधल्या त्यांच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीविषयी विचारायलाच हवं. स्वर्गीय विलासराव देशमुखाविषयी ते चांगलं बोलत असतील, मात्र ते पुढे त्याच्यानंतर काहीही बोलणार नाहीत, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. मित्रांनो, सुधाकर शृंगारे यांनी मागितलेली दुर्मिळ गोष्ट, इज्जत, सन्मान, मान, आबरू, काँग्रेसमध्ये दुर्मिळ का आहे त्याचं सगळ्यात एक छान उदाहरण 2014 साली गाजलेला एक लेख आम्ही पुण्यनगरीमध्ये असताना मी आणि माझा मित्र सुशील कुलकर्णी लोकांशी कसं वागावं यावरती भैयाला मार्गदर्शन करणाऱ्या एका आमदाराला आणि पक्षाच्या जिल्हाध्यक्षाला दर घाटामध्येच उतरवलं होतं. हा किस्सा तुम्हाला आजही आठवतच असणार आहे. इज्जत आबरू असते काय हो, मान सन्मान असतो काय हो? ज्या अध्यक्षाला, ज्या आमदाराला गाडीतून खाली उतरवलं त्यांना कोणता इज्जत मान सन्मान मिळाला होता? सुधाकर शृंगारे ही गोष्ट विसरले काय? सुधाकर शृंगारे भलेही सांगत असेल आमचा तुमचा भैया घरोबा खूप जुना आहे, राजकारणातलाच प्रवास तुमचा 6-7 वर्षाचा आहे, त्या आधीचा कुठला घरोबा होता असेल तर तो एखादा गुत्तेदार म्हणून, एखादा राजकारणी म्हणून. तुम्ही टक्के खाल्ले नाहीत,
तुम्ही पैसा खाल्ला नाही ही खूप चांगली गोष्ट आहे. अशी माणसं दुर्मिळ असतात. राजकारणामध्ये टक्केवारीनं खाणारे नेते दुर्मिळ आहेत. सुधाकर शृंगारे यांना दातृत्व आहे, त्यांनी खूप काही लोकांना दिलेलं आहे. मात्र तुमची नियत खायची नव्हती, तुम्ही खाल्लं नाही, खूप चांगली गोष्ट झाली. मात्र मानसन्मान हा मागून मिळत नाही हे मी शृंगारेला सांगतो. न मिळणारी गोष्ट शृंगारे यांनी मागितली आहे, ती म्हणजे इज्जत, मान सन्मान, जो काँग्रेसमध्ये त्यांना कधीही मिळणार नाही हे स्पष्ट आहे. मित्रांनो, काँग्रेस पक्षामध्ये कायमच त्याला स्थानिक काँग्रेसही किंवा राष्ट्रीय काँग्रेसही अपवाद नाही. लाचारांची फौज उभी करण्यावर एक मोठा भर असतो आणि या लाचाराच्या फौजेमध्ये उभारल्यानंतर मान सन्मान, इज्जत याची अपेक्षाही ठेवता कामा नये. सुधाकर शृंगारे यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. 5 वर्षानंतर सुधाकर शृंगारे यांनी त्याच व्यासपीठावर उभं राहावं आणि 5 वर्षामध्ये मला खूप मान सन्मान मिळाला आहे असं सांगावं. त्या दिवशी काँग्रेसमध्ये खरंच कार्यकर्त्याला मान सन्मान मिळतो, इज्जत मिळते याची प्रचिती हेच लातूरकर घेईल. वाट पाहूया तोपर्यंत पुढच्या विधानसभेला काँग्रेसचा एक मजबूत आणि बोलका नेता, ज्याचं वक्तृत्व खूप छान आहे, असा सुधाकर शृंगारे आपल्याला त्या व्यासपीठावरती अमित देशमुख यांच्या प्रचारासाठी, धीरज देशमुख यांच्या प्रचारासाठी, आमचे लाडके मालक, दोन्हीही लाडके मालक यांच्या प्रचारासाठी अतिशय विद्वत प्रचुर भाषण करताना सुधाकर शृंगारे यांनी 5 वर्षात आपल्याला पुरेपूर मान सन्मान, इज्जत मिळाली आहे असे भाषण करतील. त्यावेळेला हा जीव कृतार्थ होईल, लातूरकर कृतार्थ होईल, दलित समाज कृतार्थ होईल. काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता, ज्याला मान सन्मान, इज्जत हवी आहे, तो माणूस कृतार्थ होईल. सुधाकर शृंगारे यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण होईल अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. काँग्रेसच्या नेत्यांना, आपल्या कार्यकर्त्यांना सन्मान देण्याची सद्बुद्धी देव अशी प्रार्थना मी या ठिकाणी करतो आणि आपली रजा घेतो. नमस्कार. पाहत राहा फ्लॅशबॅक.